जर आपण लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असणार तर आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट. मागील बऱ्याच काळापासून सोशल मीडियावरती एक बातमी व्हायरल होत आहे, ज्यामध्ये उल्लेख आहे की लाडक्या बहिणींचे पैसे 2100 होणार. तर काय आहे या बातमी मागचं तथ्य, तेच आज आपण थोडक्यात बघूयात. तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतर जणांपर्यंत शेअर करा. PMEAC म्हणजेच पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने नेमकी कोणती शिफारस केली आहे, याच प्रश्नांची सविस्तर माहिती आपण आज थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्या अनेक पोस्ट आणि व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की लाडकी बहीण योजनेचे हप्ता 1500 वरून 2100 केला जाईल, मात्र याबाबत अधिकृत निर्णय हा अजून देखील झालेला नाही. हे समजून घेणं महत्वाचं आहे. PMEAC ही केंद्र सरकारला आर्थिक आणि सामाजिक विषयांवर सल्ला देणारी संस्था आहे. यामध्ये विविध योजनांबाबत शिफारसी केल्या जाऊ शकतात. मात्र शिफारस आणि जो अंतिम सरकारी निर्णय या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. म्हणूनच जर PMEAC ने एखादी शिफारस केली असेल तरी ती तसेच लागू होते असे नाही. त्यासाठी संबंधित राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडून अधिकृत निर्णय किंवा GR हा महत्वपूर्ण असतो किंवा अधिकृत घोषणा होणे आवश्यक असते. सध्या अधिकृत GR किंवा शासनाकडून 2100 हप्ता लागू झाल्याची घोषणा झालेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील कोणत्याही दाव्यांवर लगेच विश्वास ठेवू नका. अधिकृत घोषणा झाल्यानंतर हप्ता वाढणार की नाही हे निश्चित होईल. त्यामुळे शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती किंवा अधिकृत प्रसिद्धी पत्रकावरतीच विश्वास ठेवायचा. याबाबत कुठलेही महत्त्वपूर्ण अपडेट आले तर तात्काळ आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणास शेअर करण्यात येणार. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.